जय श्रीराम मित्रांनो, आज रामनवमी. रामनवमीचे औचित्य साधून आज आपण आलो आहोत नाशिक पंचवटी येथील श्री काळाराम मंदिर येथे. चला श्रीरामांचे दर्शन घेऊया. काळाराम मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक येथील एक हिंदू मंदिर आहे, जे प्रभू श्रीरामांना समर्पित आहे. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात आहे. या मंदिराचे नाव श्रीरामांच्या काळ्या पाषाणातील मूर्तीमुळे पडले आहे. गर्भगृहात देवी सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती देखील आहेत. दररोज हजारो भाविक या मंदिराला भेट देतात. श्रीरामांच्या मुख्य मंदिराला 14 पायऱ्या आहेत, ज्या रामांच्या 14 वर्षाच्या वनवासाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच मंदिरात 84 खांब आहेत, जे मानवी जन्म मिळवण्यासाठी 84 लाख प्रजातींचे चक्र दर्शवितात. 17व्या शतकाच्या सुमारास या मंदिराची रंगराव ओढेकर या सरदारांनी पुनर्बांधणी केली. असं म्हटलं जातं किंवा अशी आख्यायिका आहे, एकदा ओढेकरांना स्वप्न पडलं की काळ्या रंगाची रामाची मूर्ती गोदावरी नदीत आहे. त्यांनी मूर्ती पुनर्जीवित करण्यासाठीची मोहीम राबवली आणि चमत्कारिकरित्या ती मूर्ती मिळाली सुद्धा. ओढेकरांनी नदीतून मूर्ती घेतली आणि स्वप्नात देवांच्या सूचनेनुसार पुतळ्याची पुन्हा एकदा स्थापना केली. ओढेकरांची मोहीम नाशिकच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मंदिरात सरदार ओढेकरांचा पुतळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर मनमोहक मंदिराचे नक्षीकाम आणि त्यात असलेले आपले भगवंत श्रीराम. या मंदिरात आल्यानंतर अतिशय शांत, सुंदर आणि प्रसन्न वाटलं. जी प्रसन्नता आम्हाला लाभली आहे, आम्ही प्रार्थना करतो की तीच प्रसन्नता भगवंत श्रीराम तुम्हा सगळ्यांना देव. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, रामायणातील प्राचीन महाकाव्यानुसार श्रीरामांना 14 वर्षांसाठीचा वनवास जो आहे तो झाला होता. 10व्या वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम, श्री लक्ष्मण आणि माता सीता यांच्यासह श्रीराम हे नाशिक जवळील गोदावरीच्या उत्तरेकडील तीरावर जवळजवळ 2.5 वर्ष राहिले. हे ठिकाण पंचवटी म्हणून ओळखलं जातं. छान प्रभू रामांचे दर्शन झाल्यानंतर तेथील महंतांनी रामनवमीच्या पर्वानिमित्त इथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती जी आहे ती आपल्याला सांगितली. महंतांच्या दर्शनाचा आणि सानिध्याचा लाभ आम्हाला मिळाला. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यसदीर नाशिक नगरीमध्ये जगप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर वासंतिक नवरात्र महोत्सव आरंभ झाला असून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत तर ते रामरथ यात्रेपर्यंत विविध अशा धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे उद्या मुख्य या ठिकाणी 5 वाजता काकड आरती या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर
7 वाजता प्रभू रामचंद्रांची महापूजा या वर्षीचे उत्सवाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या शुभ हस्ते होईल। प्रभू रामचंद्रांना दुर्मिळ असे अलंकार महावस्त्र यांनी सुशोभित करण्यात येऊन अत्यंत सुंदर असा जो देखावा उभा केला जातो या ठिकाणी, त्याची रचना या ठिकाणी होईल। त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता रामजन्म ठीक 12 वाजता या ठिकाणी संपन्न होईल। त्या प्रसंगी साखरपुटाने त्याचप्रमाणे विविध पंजेरी श्रीखंड याचा प्रसाद रामरायांना अर्पण करून माध्यान्ह पूजा संपन्न होईल। सर्व सामाजिक धार्मिक विषयातले ज्येष्ठ तज्ञ राजकीय मंडळी यांची उपस्थिती, पालकमंत्र्यांची उपस्थिती या ठिकाणी असेल। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेब देखील उद्या या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत। तसेच संध्याकाळी 7 वाजता अन्नकोट महानैवेद्य आरती आमच्या घरातील सर्व जे मंडळी आहे ती या ठिकाणी विविध प्रसाद त्या ठिकाणी अर्पण करून किती मंडळी महंतांकडून मिळालेल्या माहितीनंतर आम्ही बराचसा काळ हा काळाराम मंदिराचा परिसर जो आहे तो निहाळत राहिलो। बराच वेळ इथे घालवला। बरेचसे भाविक सातत्याने प्रभू रामांच्या दर्शनासाठी येत होते। बराच वेळ शांत तिथे बसून ध्यान करण्याची इच्छा झाली। बराच वेळ घालवल्यानंतर आता पुन्हा एकदा निघण्याची वेळ झाली आहे। चला मग श्रीरामांना वंदन करून आपण हा ब्लॉग जो आहे तो इथे संपवूया आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये, नवीन एखाद्या छानशा मंदिरामध्ये, नवीन ठिकाणी भटकंती करूया। मित्रांनो, आमच्यासोबत राहा। आमचे जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। जय श्रीराम।